हरि ओम गायतु ध्येयमन्त्रं वेदभ्राता। तथामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरं संस्कृतस्य प्रसाराय नैजं सर्वं ददाम्यहं संस्कृतस्य सदा भक्तो वन्दे संस्कृतमातरं संस्कृतस्य कृते जीवन् संस्कृतस्य कृते यजन् आत्मानमाहुतं मन्ये वन्दे संस्कृतमातरं वन्दे संस्कृतमातरम्। धन्यवादः, नमस्कारः सर्वेभ्यो, नमो नमः। कालच्या अभ्यास वर्गाला आपण कशाला संबंधिनी वस्तू बघितल्या आणि त्यानंतर बहुवचन बघितले, बरोबर? हा, मग आता एकदा पाकशाला संबंधी ज्या वस्तू आहेत त्या एकदा आपण त्याचा परत एकदा अभ्यास करू. एकदा मी म्हणते, माझ्या मागे तुम्ही म्हणा, ठीक आहे? काल जे अनुपस्थित होते त्यांना पण कळेल. चषकः चषकः चमसः चमसः मसः मसः घटः घटः मंथानः मंथानः स्थालिका स्थालिका छुरिका छुरिका अग्निपेटिका अग्निपेटिका सिक्तवर्तिका तिक्तवर्तिका अधानिका अधानि अग्निचुल्ली अग्निचुल्ली द्रोणी द्रोणी दर्वी दर्वी बाष्पस्थाली बाष्पस्थाली कूपी कूपी वेल्लन्नी वेल्लन्नी चषकाधानी. चषकादानी. असतो. आता आपण बहुवचन बघितले होते आणि बहुवचनाचा अभ्यास आपण एकत्रित करून पण घेतला, म्हणजे पुल्लिंग, नपुंसकलिंग, स्त्रीलिंग, आकारांत स्त्रीलिंग, इकारांत स्त्रीलिंग. आठवत आहे? अच्छा, लिहून बघितले मी पण अभ्यास दिलेला होता की तुम्ही या शब्दांच्या व्यतिरिक्त इतर शब्दही तुमच्या बुकामध्ये लिहा, जेणेकरून आणखी अभ्यास होईल. माझा एक मिनिट, माझा आवाज येतोय माझा पद्धतशीर? ठीक. मग आता इथे बहुवचन मध्ये कसं होणार आहे? बालकः. काय येईल बालकाचं बहुवचन? बालकः शिक्षकः शिक्षकः चषकः चषकाः घटः घटाः चमसः चमसाः. त्यानंतर फलम फलानी फलम वनम वनानि फेनकम गृहम गृहाणि वस्त्रम. वस्त्राणि. सर्व लिहितात ना? काल आपण जे लिहिलो ते सर्वांनी लिहिलेलं आहे ना? म्हणजे मी असं अज्युम करते की तुमच्याकडे लिहिलेलं आहे, ठीक आहे? असं करू नका की आजचं उद्या लिहेल, उद्याचं परवा लिहेल. त्याने काय होईल? अभ्यास खूप वाढेल. 5 दिवसाचं 10-15 मिनिटं लागतात. एक विचारू का मॅडम? बिलकुल विचारू? विचारा. हे जे याच्यामध्ये तुम्ही संस्कृत लिहिलं त्याच्यात इंग्लिश मध्ये लिहिलेलं आहे, पण परीक्षेची मीडियम कोणती राहणार आहे? संस्कृत. संस्कृत आहे ना? हा. अच्छा, ठीक आहे. आता मॅडम महोदय हे सांगा मला, वस्त्रम मध्ये वस्त्रांनी होईल ना, की नी नाही होणार ना? वस्त्राणि होईल आणि ना? मोठाणं नी.
न न होईल. मोठाने. मोठानं मोठानं हम्म. अच्छा. असं होईल. मग असं कसं डिफरन्शिएट करायचं? वस्त्रांनी कुठे लावायचं, वस्त्र आणि कुठे, असं कसं सांगते. डिफरन्शिएट? मला याआधी पण हर्षल भगिनींनी पण हा प्रश्न विचारलाय की न कुठे आणि न कुठे. तिथे नियम आहेत न आणि न कुठे लावायचा. त्याबद्दल नक्कीच सांगणार आहे मी. आपल्याला अच्छा. अजून पुढे पुढे येणार आहे. सध्या अच्छा. आपल्याला अजून थोडेसे काही आपलं एक्सरसाइज अजून होऊ द्या. आता जसं आपण 4.1 शिकतोय. चालेल चालेल आणखी चालेल. थोडं पुढे गेलं की तुम्हाला हा जो काही फरक आहे कुठे न कुठे न तसा मी एक तुम्हाला फरक सांगितला होता. मकार कुठे द्यायचा, अनुस्वार कुठे द्यायचा. ते हा पण ठीक आहे. फरक लवकरच येईल. कारण काही काही व्याकरणचे जे रूल्स आहेत ते सांगणं अगदी गरजेचे आहे. ती क्युरिओसिटी सर्वांना असते आणि आले पाहिजे. ठीक आहे. ठीक आहे. आपण सध्या बघू बहुवचन. ते पण पुढे आलं की ते पण सांगते. बालिका, बालिकाः काय होणार आहे? बालिका. ह. छुरिका, छुरिका. स्थालिका, स्थालिकाः. स्थालिकाः. हम्म. अग्निपेटिका, अग्निपेटिकाः. अग्निपेटिकाः. सिक्तवर्तिका, सिक्तवर्तिकाः. सिक्तवर्तिकाः. लेखणी, लेखन्या. लेखन्यः. लेखणी, लेखन्या. लेखन्यः. लेखन्यः. अंकनी, अंकनी, लेखन्या. अंकन्यः. 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 सम्मार्जनी, सम्मार्जनी. सम्मार्जन्या. सम्मार्जन्यः. सम्मार्जन्यः. द्रोणी, द्रोण्या. द्रोण्यः. काय होईल? द्रोणी, द्रोण्यः. द्रोण्यः. जसं लेखनी, लेखन्यः. अंकनी, अंकन्यः. द्रोणी, द्रोण्यः. कूपी, कुप्यः. 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 कर्तरी, कर्तरी, कर्तर्यः. दर्वी, दर्व्यः. लक्षात ठेवायचं. ठीक आहे. असतं. आता यानंतर आपल्याला दिलाय जसं आपण सर्वनाम बघितले होते. सह, एषः, सा, एषा, तत्, एतत् किंवा कह, का आणि किम हे सगळं आपलं बघून झालेलं आहे. आता याचं सर्वनामचं बहुवचन रूप काय होणार ते बघूया. जसं मला म्हणायचंय की सह बालकः. बरोबर आहे? हो. सह बालकः. लिहून दाखवते. एक मिनिट. काय होतोय? आपण म्हणतोय सह बालकः. बरोबर आहे? दिसतंय? एकच मिनिट थांबा. असंच केलं मला सोपं जातं. हा. सह बालकः. बालक. बरोबर आहे. परंतु आता सह बालकः म्हटलं की त्याचा अर्थ आहे तो बालक. सह बालकः, तो बालक. तो बालक. तर एक मिनिट, एक मिनिट फक्त. मी जाणार आहोत. क्षम्यतां हं. हा. सह बालकः, तो बालक किंवा तो मुलगा. तर सहबालकः हा एकटा बालक आहे. परंतु मला म्हणायचं की ते सगळी मुलं आहेत. मग मी काय म्हणेल? ते ते बालक. बालका. ते. आता सहचं बहुवचन ते झालं. परंतु बालकचं पण करावं लागेल. म्हणून ते बालकाः. जे आत्ताच आपण शिकलेलो आहे. बालकाः. बरोबर आहे? म्हणजे बहुवचन फक्त सहचं नाही करायचंय. बालकचं पण करायचंय. सह बालकः, ते बालकाः. ठीक आहे? सह बालकः, ते बालक. आता मी विचारते सह आणि तुम्ही तेने उत्तर द्या. जसं सह शिक्षकः काय उत्तर येईल? ते शिक्षकाः. उत्तमम्. सह युवकः, ते युवकाः. सह अध्यापकः, ते ते अध्यापकाः. अध्यापकाः. ते अध्यापकाः. बर. सह काय सांगू आता? सह आसन्दः, सह ते ते आसन्दाः. हं. सह छात्रः, ते छात्राः. ते छात्राः. ते स्त्रीलिंग हो जाएगा. स्त्रीलिंग हो छात्र. जाएगा. छात्राः. का बरं? छात्राः.
विचारलं काय? सहछात्र, तो ते तो छात्रः. स्टुडंट, तो स्टुडंट, तो विद्यार्थी, ते छात्रः, ते विद्यार्थी. बरोबर आहे. आता इथे कसं आहे, छात्र हा पुल्लिंग आहे आणि अच्छा, ठीक आहे. छात्रा स्त्रीलिंग आहे. जर सा छात्रा असं जर दिलेलं आहे, तर हा मग नाही त्याचं लागणार. बहुवचन त्याला नाही लागणार. ताहा छात्राहा. ठीक आहे. हम्म. म्हणूनच हा येतंय लक्षात. आपण पहिले सहचं उदाहरण घेऊ, मग सा असतो. आता पहा, सहछात्र ते छात्र. जर एषः छात्र असेल तरी काय उत्तर येईल? एते छात्राः. म्हणजे सह आणि एषः दोन्ही सोबत छात्र हा शब्द येतो. तसंच बहुवचन मध्ये ते आणि एते दोन्ही सोबत छात्राः. बहुवचन मध्ये तिथे फरक होणार नाही. ठीक आहे ना. सहछात्र ते छात्रः, एषः छात्रः, एते छात्रः. फक्त फरक काय की सह म्हणजे तो, ते म्हणजे ते सगळे, हे दूर आहे. परंतु एषः म्हणजे जवळ आहे, एते म्हणजे पण जवळ आहे. आलं लक्षात? आपण हे सगळं शिकलेलो आहे. आता फक्त उदाहरण. बरोबर. बर. एषः एषः वैद्यः. काय येईल बहुवचन? एषः वैद्यः, ते वैद्यः. एते वैद्यः. वैद्याः, एषः प्राध्यापकः, एते प्राध्यापकः. प्राध्यापकः. ते प्राध्यापकाः. ठीक आहे. असं. एषः, हरि ओम. कोण बोलतंय? हा. एषः एषः चषकः. एषः चषकः. हा, एते एषः चषकः. सुधाखण्डः, एषः सुधाखण्डः, सुधाखण्डः चौक, एषः सुधाखण्डः, एते सुधाखण्डाः. हम्म. एषः तरुणः, एते तरुणाः. एषः गायकः, काय आहे? एते गायकः. सः नायकः, ते नायकः. नायकः. अस्तु. सः देशभक्तः, ते देशभक्तः. एते देशः. एषः सैनिकः, एते सैनिकः. सैनिकः. एषः सैनिकः, एते सैनिकाः. सैनिकाः. का. स्पष्टम? का. कुणाला काही विचारायचं याच्यात? नाही. आता सह, ते, एषः, एते हे समजले आपल्याला. आता आपण काय घेऊया? सा आणि साचं बहुवचन रूप काय येणार आहे? ताहा. ठीक आहे. जसं सा बालिका, सा बालिका, याचं बहुवचन होणार आहे ताहा बालिकाः. अवगतम? सा बालिका, ताहा बालिकाः, एषा बालिका, जवळ आहे, एषा बालिका म्हणजे ही मुलगी, एताहा बालिका या सगळ्या मुली. बरोबर आहे. सा बालिका ती दूर आहे, किंवा सा महिला दूर आहे, ताहा महिला त्या सगळ्या महिला. परंतु एषा महिला ही महिला आणि एताहा महिला या सगळ्या महिला. स्पष्टम? हा. आता अभ्यास. सा वैद्या काय येईल? वैद्यः. वैद्यः. ताहा वैद्याः. उच्चारण स्पष्ट, उच्चारण स्पष्ट. कारण तुम्ही जेवढं स्पष्ट उच्चारण कराल आणि स्पष्ट आणि शुद्ध, तितकंच तुम्ही स्पष्ट आणि शुद्ध तुम्ही लिहाल. जेवढं तुमचं उच्चारण स्पष्ट तेवढं तुमचं लेखन शुद्ध राहील. ठीक आहे. तुम्ही ज्याप्रमाणे बोलाल त्याप्रमाणेच लिहाल. म्हणून मौखिक अभ्यास हा शुद्ध, स्पष्ट, व्यवस्थित व्हायला हवा. तर सा महिला, ताहा महिलाः, एषा महिला, एताः महिलाः. आता मला सांगा, सा लता काय येईल? लता. लताः.
हा, ताहा लताः असतो. अच्छा, हा. एषा गायिका. एताः गायिकाः. एताः गायिका. सुंदर. एताः गायिकाः गायिका. असतो. एषा नायिका. एताः नायिकाः. हा, नायिका. सा वैद्या. ताः ताः वैद्याः. वैद्याः. विद्या असतो. एक सगळ्यांना विनंती आहे की जर शक्य असेल तर तुम्ही व्हिडिओ ऑन ठेवा, जेणेकरून आपण एक दुसऱ्यांना बघू शकू. मला पण वर्गामध्ये असल्यासारखं वाटतं, सगळं बंद बंद दिसतं, असं वाटतं मी व्यवस्थित शिकवते आहे की नाही. तुमच्या चेहऱ्यावरचे जे काही एक्सप्रेशन आहेत ते खूप जास्ती महत्वपूर्ण आहेत. मला कळत आहे, नाही कळत आहे ते मला कळतं. ठीक आहे. त्यामुळे थोडंसं तुमचं नाही, जर तुमच्याकडे काही नेटवर्कचा इश्यू असेल तर बिलकुल तुम्ही ऑफ ठेवू शकता. पण मध्ये मध्ये व्हिडिओ ऑन केला तर थोडं मला कळतं की हो, माझं व्यवस्थित सुरू आहे. असं. त्याच्यामुळे मी व्हिडिओ पण हरकत नाही, हरकत नाही. प्रत्येकाकडे कार्य असतं. मी तर व्यवस्थित दिसतोय ना? मी हो, व्यवस्थित तुम्ही दिसतोय ना? तुम्ही अगदी व्यवस्थित दिसतात. त्याला ऍडजस्ट करू शकतात ते. नाही, ज्यांना अगदी शक्य आहे त्यांनी ठेवा. ज्यांना शक्यच नाहीये मी त्यांना म्हणत नाहीये. कारण कसं आहे, जरी हा आपला आवासीय वर्ग आहे, ऑनलाईन वर्ग आहे, तरी सुद्धा आपण इथे बघू शकतो एकमेकांना. एकमेकांच्या चेहऱ्यावरचे तुम्हाला ज्या काही रिॲक्शन्स, एक्सप्रेशन आहे त्यावरून मला पण कळतं, हो बा यांना कळतंय. म्हणजे लवकर पुढे जायला बरं. ठीक आहे. असं. तर सा सेविका काय येईल? हा हा, सेविका. हा हा सेविका. उत्तम. सेविकाः हा. एषा एषा अं, एषा परिचारिका काय येईल? एताः परिचारिकाः. एषा परिचारिका माहितीये? नर्स. नर्स नर्स. नर्स. ठीक आहे. असतो. अवगतं स्पष्टमस्ति? इदानीं आता बघा. तत् तत् व्यजनम. तो पंखा. तत् व्यजनम. त्याचं बहुवचन होणार आहे तानी व्यजनानी. तो पंखा, ते पंखे. ठीक आहे. हा. किंवा आता एतत् पुस्तकम. एतानि पुस्तकानि. एतत् पुस्तकम, एतानि पुस्तकानि. पुस्तकानि. स्पष्टम? आता बघूया. आता तत् आणि एतत् याचा थोडासा अभ्यास आणि मग आपण प्रश्न विचारूया. ठीक आहे. बघा. तत् मंदिरम. आणि मंदिर. आणि मंदिर. भवनम. तानि भवनानि भवनानि. तानि भवनानि. सुंदरम. तत् चित्रम. तानि चित्राणि. एतत् फलम. तानि फलानि एतानि फलानि. एतानि. एतत् पर्णम. एतत् पुष्पम. एतानि पुष्पाणि प्रश्न. आता पहा प्रश्न कसा विचारायचा आहे. जसं सह, सा, तत् किंवा एष एष एतत् जेव्हा शिकवलं तेव्हा मी प्रश्न पण विचारलाय की सह बालकः कः बालकः. ठीक आहे. आता सह बालकः प्रश्न आहे कः बालकः. ते बालकाः प्रश्न काय येईल? के बालकाः. उत्तर येईल ते बालकाः. के बालकाः. ते बालकाः. के युवकाः. ते युवकाः. आता सह ते किंवा एषः एते. जसं सह आणि एषः साठी प्रश्न हा एकच आहे कह. तसंच ते आणि एते दोन्हीसाठी प्रश्न हा एकच आहे के. येताय लक्षात? हो किंवा नाही? हा. बघा. तुम्ही उत्तर देताना तुमचं अनम्यूट करत जा, इतर वेळेला म्यूट ठेवत जा, म्हणजे माझा आवाज सगळीकडे येईल. ठीक आहे. बघा आता. सह युवकः. कः युवकः. प्रश्न विचारलाय सह साठी कहने.
आता मी युवकाः जर मी म्हटलं एषः युवकः तरी प्रश्न आहे कः युवकः आणि एते युवकाः प्रश्न आहे के युवकाः. लक्षात येत आहे काय केलं आपण? सह एषः साठी प्रश्न कहनी, ते एते साठी प्रश्न केने. स्पष्ट? ते आणि येते दोघांसाठी केली प्रश्न केने. ठीक आहे. दोघांना. अगदी तसंच सा साठी प्रश्न आपण विचारला होता कानी. का वैद्या? सा वैद्या. का शिक्षिका? एषा शिक्षिका. बरोबर आहे. परंतु आता इथे जर प्रश्न बहुवचन मध्ये विचारायचा तर मग काय प्रश्न होईल? काः महिलाः? ताः महिलाः? आः शिक्षिकाः? एताः शिक्षिकाः? दोन्हीसाठी प्रश्न हा कानेच विचारला गेला, काहाने. ठीक आहे. एक वचन मध्ये का आणि बहुवचन मध्ये काहा. अगदी तसंच नपुंसकलिंग मध्ये तत् व्यजनम. किम व्यजनम? प्रश्न पुल्लिंग एक वचनसाठी तत् व्यजनम. प्रश्न विचारलाय किम व्यजनम किंवा एतत् व्यजनम जरी आहे तरी किम व्यजनम. मात्र बहुवचनसाठी तानि व्यजनानि ते पंखे, कानि व्यजनानि तर तानि व्यजनानि किंवा एतानि पुस्तकानि, कानि पुस्तकानि, एतानि पुस्तकानि. स्पष्टम? अवगतम वा? कुठे काही संभ्रम असेल, नाही कळलं असेल तर विचारा. अवगतम. गप्प बसले सर्व. कळलंय आता प्रॅक्टिस करावं लागेल थोडी फक्त. हा प्रॅक्टिस करावी लागेल. कसं आहे फार सरावाने हे येईल. तुम्ही थोडासा लिखित अभ्यास करा आणि वाचा पण. आणि इथे मॅडम, पहा तीनही काल- कॉलम इतकी सुंदर करून दिलेले आहे की सह सोबत त्याचं बहुवचन ते, सा सोबत ताहा, तत् सोबत तानी, एषः सोबत येते, एषा सोबत येताहा, एतत् सोबत येतानी. आणि इकडे एकवचनसाठी प्रश्न हा कह का किम, बहुवचनसाठी के का हा कानी. हे पाठ करायचं. काही काही गोष्टी ज्या आहे संस्कृतमध्ये जे व्याकरणचे नियम आहे किंवा काही शब्द आहेत ते तुम्हाला स्मरणात ठेवावेच लागतील. त्याकरिता तुम्हाला वारंवार वाचन, रटन आणि पाठांतर हे आवश्यक आहे. ठीक आहे. अच्छा, कोणीतरी काहीतरी विचारत होतं, विचारा. माझं काल क्लास जॉईन नाही होता आलं कारण की जॉईन केलं तर ते येतच नव्हतं. आज पण तसंच झालं, माझा अर्धा क्लास गेला. तर बरं, पण बाकी सर्व तर जॉईन होतात आहे. माहिती नाही तुमच्याकडे काय काही झालं. नेटवर्क इश्यू आहे की काय? नाही. अशा वेळेला काय करायचं ना, तोच मेसेज दुसऱ्या एखाद्या नंबरवर टाकायचा. तिथून जॉईन होऊन बघायचं दुसऱ्या मोबाईलवर घेऊन. असंही करता येईल. तसं करा. ते खूप वेळ ते असं होतं की लिंक ना असं नाही होत ना, तर ते जॉईन नाही होत. तर आपल्याला स्वतःला ते फॉरवर्ड करावं लागतं. आपल्याला स्वतःला पण फॉरवर्ड केले तर ते मग ब्लू मध्ये लाईन येते, मग आपण इझिली जॉईन होऊ शकतो. जर ती बरं, लाईन करून पाहिन. तुम्हाला मिळाल्यानंतर जर लाईन ब्लू झाली नसेल तर बरेचदा जॉईन व्हायला अडचण येते. मग अशा वेळेला काय करायचं, तोच मेसेज कॉपी करायचा आणि स्वतःलाच परत पाठवायचा आणि मग जॉईन व्हायचं. जेणेकरून तुम्हाला वर्गात कधी- यायला कुठलीही बाधा येणार नाही. आरताईवर कधी- येत नाही का मग हे? नाही कधी काय होतं आरताईवर मॅडम, नाही ते येत का? आरताईवरच तर आहे लिंक. मी लिंक पाठवली ना आज पण. हो, लिंक पाठवली. पण हम्म. मग झोम मीटिंग वरच जे आहे त्याच्यावर जावं लागतं ना? नाही, काहीच आवश्यकता नाही. आरताई ग्रुपवर जी तुम्हाला जो मेसेज येतो तिथे लिंक येते. डायरेक्ट लिंकवर करायचं. त्या ब्लू कलरच्या लिंकला क्लिक केलं की तुम्ही वर्गातच येता. नाही करून मॅडम, पाहीन. मी झोम मीटिंग मध्ये जायची आधी. नाही, तिथे जायची गरज नाहीये. बरं. झोम मीटिंग मध्ये जायची गरज आम्हाला आहे. तुम्हाला झोम मीटिंग मध्ये पण जाऊन वर्ग सुरू करता येईल. पण मग तिथे तुम्हाला तो पासवर्ड पेस्ट करा. नाही ते पण सगळं टाकावं ऍप लागतं. नाही, जोहोचा ऍप पाहिजे तेव्हाच ती लिंक ओपन होते. हा, तुमच्याकडे झोमचा तर मग app यांच्याकडे आहे ना. आहे App तेव्हा तर त्या download. मीटिंग मध्ये आहे. आणि दुसरं काय होतं आतापर्यंत मॅडम, होत होतं. काल आणि आज नाही झालं म्हणून मी नाही विचारलं. दुसरं काय होतं मॅडम, थोडा उशिरा जॉईन केलं ना की तो हम्म. परमिशन कधी कधी नाही दिली तर तो येऊ देत नाही मीटिंग मध्ये.
तो परमिशन मागतो होस्ट हॅज नॉट अलाउड यू असं काहीतरी येतं कधी कधी. उशीर कधी झाला कधी. तर बरं उशीर बरं झाला तर बरं ते अलाउ करावं लागतं होस्टला. बरं असं बरं बरं जर अलाउ तुमचं लक्ष नसतं मीटिंग मध्ये कोण रिक्वेस्ट टाकतं अलाउ करायला, तर ते कधी कधी ते तसं रिक्वेस्ट एक्सेप्ट आमच्याकडे तसं आम्ही 3 डिव्हाइसनी जॉइन असतो. एक वेद भ्राता म्हणून आहे, ते हे सगळं बघतात. म्हणजे मी जरी शिकवण्यात बिझी असली, तरी त्यांचं पूर्ण लक्ष असतं, की रेकॉर्डिंग ऑन करायचं आहे, ऑफ करायचं आहे. खूप आवाज झाला तर म्यूट करायचा आहे. कोणी नवीन ते मेंबर असेल कसं बरं त्याला बरं allow ते करायचं है ना? प्रकर्षाने लक्ष देतात. कधीतरी त्यांचं पण मग अभ्यासात लक्ष असलं, की होऊन जात असावं. मी बरोबर. असं म्हणत नाही होत. हम्म. परंतु आम्ही आमच्याकडनं प्रयत्न करतो, की असुविधा होऊ नये. आणि तुम्ही पण प्रयत्न करायचा वेळेवर जॉइन व्हायचं. कारण जसं मी तुम्हाला सांगितलं माझा 9 वाजता दुसरा वर्ग असतो. मला काहीही केलं तरी 10 मिनिटं लवकर सोडायचं असतं. तर तुम्ही वेळेत जॉइन करा. आपण अगदी वेळेवर सुरू करूया. ठीक आहे? चालेल. बहुवचनमध्ये कुणाला काही अडचण? जायचं पुढे? चला. आता बघा, इथे अभ्यास दिलेला आहे. आता आपण जो अभ्यास घेतला तोच अभ्यास इथे दिलाय. आता प्रत्येकाने सांगा कुठे काय येईल? एते बालकाः त्याच्या खाली काय येणार आहे? एते चषकाः काय येईल? आता त्यांनी मिक्स दिलेलं आहे. त्यांनी मिक्स दिलं. आतापर्यंत आपण पुल्लिंग वेगळं बघितलं, स्त्रीलिंग वेगळं बघितलं, नपुंसकलिंग वेगळं बघितलं. आता मात्र त्यांनी एकदम एकत्र दिलंय. एते बालकाः. एते चषकाः. मात्र पुस्तकाणीच्या पुढे काय येईल? एतानी हा, एतानी पुस्तकानि. स्थालिकाच्या पुढे काय येईल? ताहा एताः स्थालिकाः. पुढे काहा एताः बाष्पस्थाल्यः. क्वेश्चन मार्क आहे काहा हा प्रश्न आहेत. अगदी उत्तमम. काय येईल? काः बाष्पस्थाल्यः. सुंदरम. असंही लक्ष असायला हवं. पुढे एताः द्रोण्यः. त्याच्यानंतर एताहा अग्निपेटिका पुढे बाष्पस्थाल्या किम अस्ति? एताः घटाः. एक मिनिट. बाष्पस्थाली म्हणजे काय कोण सांगेल? कालच घेतलं आपण. कुकर प्रेशर कुकर. प्रेशर कुकर. अच्छा सुंदर. अच्छा बाष्पस्थाली म्हणजे प्रेशर कुकर कुकर. हा. आता अग्निपेटिका हा काय येणार आहे? एताहा अग्निपेटिका सुंदर. घटाः ते एते घटाः एते घटाः. सम्मार्जन्यः. एताः सम्मार्जनः. सम्मार्जनी शब्द आहे. इकारांत स्त्रीलिंग. त्यामुळे एताः सम्मार्जन्यः. इथे थोडं लक्ष ठेवायचं. आणि वस्त्राणीच्या तिथे काय येणार आहे? काहा वस्त्राणि. तानी वस्त्राणी. आता बघा, जिथे पुस्तकाणी, वस्त्राणी, पत्राणी, चित्राणी असं जिथे येतं ना, तिथे एतानी, तानी असं आधी येणार. लक्षात ठेवायला. ठीक आहे. पण तिथे प्रश्नार्थक चिन्ह आहे. हा, आता जिथे नाही, मी एक उदाहरण सांगितलंय. आता जिथे वस्त्राणी आहे आणि प्रश्नार्थक चिन्ह नसतं तर आपण एतानी वस्त्राणी म्हटलं असतं. आता प्रश्नार्थक चिन्ह आहे तर मग काय येणार? कानी. काणी येईल वस्त्राणी. आणि वस्त्राणी. आपण पाहलो वरती बघितलंय ना. नपुंसकलिंगसाठी काय आहे? बहुवचन किम, एकवचन काणी, बहुवचन. दिसतंय? कानी असतं. मग तसंच कानी वस्त्राणी. वा. तुम्ही तुमच्या मनाने सुद्धा काही शब्द लिहू शकता आणि त्याच्या पुढे येते किंवा ते या सगळ्यांचा अभ्यास करू शकता. म्हणजे वेगळी एखादी बुक करून जिथे तुमचा मौखिक आणि लिखित दोन्ही अभ्यास होईल. ठीक आहे. आता 4.2 बघूया. 4.2 मध्ये परत अभ्यासच दिलेला आहे. बघा का दिलेला. एषः जनः, एते जनाः, एषा महिला. काय होईल? एताः महिला बहुवचन. काय होईल? एताः ताहा महिला महिलाः. मात्र तत् उपनेत्रम. तो चष्मा. मग काय येईल? तानी उपनेत्राणी सुंदरम. तानी उपनेत्राणी. तत् उपनेत्रम तानि उपनेत्राणि. आता मात्र प्रश्न आहे. किम फलम? कानी काय? फलानी कानि फलानि. सुंदरम. एतद् गृहम.
एतानि गृहाणि तानी गृहाणी. सुंदर. आता परत प्रश्न आहे. कः जनः? ते जनाः ते जनाः. के जनाः? सा स्थालिका. स्थालिकाः. हा, काय येईल? सा स्थालिका, ताः स्थालिकाः, सः चमसः. ते चमसाः चमसाः ते चंसाः. सः चमसः ते चमसाः. का भगिनी? काः भगिन्यः? का भगिन्यः? का भगिनी अद्य अनुपस्थिता? हम्म, प्रश्न आहे हा. का भगिनी? का भगिनी? काः भगिन्यः. एषः सैनिकः. काय येईल? एषः सैनिकः. एते सैनिकाः एते सैनिकाः. सुंदर. म्हणजे तुम्हाला कळलंय. ठीक आहे, म्हणजे तुम्ही अभ्यास करू शकता. आता मात्र 4.2 हा नवीन बिंदू आहे. लक्ष द्या सगळ्यांनी. इथे बघा. आता हे आपल्याला पाठ करायचं आहे आणि भवानी पाठ भगवंत. करायसाठी दुसरा काहीच आपल्याकडे विकल्प नाहीये. ते पाठच करावं लागेल. ठीक आहे. अच्छा, भगवान भगवंत. भवान आपण म्हणतो ना, भवान वैद्य, भवान शिक्षक, भगवंत. भवान भवान युवक, भवत्याः. भवान मुख्याध्यापक. तर भवान, भवानचं बहुवचन होणार आहे भवान भवाम वयम. भवन्तः. भवान भवन्तः म्हणा. भवान भवन्तः. भवान भवन्तः भवती भवत्यः भवत्यः. भवत्यः भवती भवता भवन्ति. भवत्यः. भवती भवत्यः एकच मिनिट, एक कॉल येतोय. 1 मिनिट. भवत्याः. अहम् आवाम वयम. अहम आवाम. हरिओम. हा, क्षम्यताम्. भवान भवन्तः. भवान भवन्तः. भवान् भवन्तः भवती भवत्यः. भवती भवत्यः अहम् अहं वयम्. अहं वयम्. ठीक आहे. आता बघा. भवान बालकः. भवान बालकः. भवन्तः बालकाः. भवन्तः बालकाः. भवानी बालिकाः. भवान बालिका नाही ना. भवती बालिका बालिका. भवती बालिका. भवती बालिका. भवती बालिका. भवत्यः बालिकाः. आता मला सांगा, युवक आहे काय येईल बरं? भवान येईल, भवत येईल, काय येईल? भवान् युवकः भवान युवकः. भवान युवकः. भवन्तः युवकः भवान युवकः. भवन्तः युवकाः. ठीक आहे. पुढे काय येईल? महिला. भवती महिला. भवती महिला. भवत्यः महिला. आता मी विचारते, तुम्ही मला पूर्ण म्हणायचं. जसं मी म्हणणार आहे की शिक्षिका, तुम्ही म्हणायचंय भवती शिक्षिका, भवत्यः शिक्षिकाः, असं पूर्ण म्हणायचंय. पहिले पुल्लिंग घेऊ, मग स्त्रीलिंग, आणि मग अहम आणि वयम, म्हणजे आणखी सराव होईल. पहिले भवान भवन्तः. मी काय म्हणणार आहे? बालकः. तुम्हाला म्हणायचंय भवान बालकः, भवन्तः बालकाः. स्पष्टम? स्पष्टम. हा, बघा. छात्रः. भवत्यः छात्राः. भवत्यः छात्राः. बरं, असं करूया. मी म्हणते भवान छात्रः, तुम्ही बहुवचन रूप म्हणा भवन्तः छात्राः. हे चालेल? ठीक आहे. आता पहा. भवान गायकः.
भवतः गायकाः भवतः गायकाः एक विनंती आहे, फक्त जे उत्तर देतात आहेत त्यांनी अनम्यूट करा. अननेसेसरी घरातला आवाज ऐकू येतोय. असतो, धन्यवाद. बघा आता. भवान युवकः काय येईल? भवन्तः युवकाः मोहन महोदय, तुमच्या घरातनं आवाज येतोय बहुतेक टीव्हीचा. ठीक आहे. हा. भवान भवान वैद्यः काय येईल? भवतः भवन्तः वैद्यः वैद्यः भवन्तः वैद्याः. ठीक आहे. अरुण महोदय, तुम्ही अनम्यूट करून बोला, तुमचं म्यूट आहे. हा. त्यानंतर भवान, तुम्हाला करताना येतंय? अनम्यूट झालंय ते महोदय. आपोआप चालू जातं ना, ते आपोआप चालू जातं ते. हा, ठीक आहे. काय विषय? भवान भवान शिक्षकः काय येईल? भवन्तः शिक्षकाः. हा. भवन्तः शिक्षकाः. शिक्षकः. भवान छात्रः. भवन्तः छात्रः. छात्राः. भवान हा. भवान सेवकः. भवन्त्यः सेवकाः भवान आरक्षकः. भवन्तः आरक्षकाः हा. आरक्षकः. समजलंय? आता भवती भवती गृहिणी. आता सांगा. भवत्यः त्या गृहिणी. गृहिणीचं बहुवचन करा, जसं नदीचं भवत्याः बहुवचन. भवत्याः गृहिण्यः. गृहिणी. उत्तमं. भवत्यः गृहिण्यः. भवती भवती सेविका. भवत्याः सेविकाः. सुन्दरं. भवत्यः सेविकाः. भवती भवती नर्तिका. भवत्याः नर्तिकाः. भवत्यः नर्तिकाः. भवती वैद्या. भवत्यः वैद्याः. भवती रुग्णा. भवत्यः रुग्णाः अस्तु, अवगतं वा? स्पष्टम्? आता बघा. आता अहम अहम शिक्षिका. मी शिक्षिका आहे. आता इथे अहमचा अर्थ स्वतःशी, मी. अहम म्हणजे मी. अहम शिक्षिका, अहम बालिका, अहम महिला, अहम गृहिणी, अहम युवती, सगळं मी. अहम म्हणजे मी. परंतु आता वयमचा अर्थ होतो आम्ही सगळे, म्हणजे मी पण आणि आपण, म्हणजे जेवढे आपण वर्गात आहोत मला धरून सगळे. तिथे आपण म्हणणार आहे वयम. जिथे आपल्याला म्हणायचं असतं ना की आपण सगळे वी ऑल, इट मीन्स वयम. आपण सगळे म्हणजे वयम. बरोबर आहे. मग अहम शिक्षिका, अहम वयम, हा वयम शिक्षिकाः. परंतु आता इथे कसं आहे, पुरुष पण आहे आणि स्त्री पण आहे. बरोबर आहे. मग आता काही स्त्रीशी संबोधित असतील, काही पुरुषाशी संबंधित असतील. बरोबर आहे. जसं आता मला म्हणायचंय की अहम देशभक्तः, वयम देशभक्ताः. अहम देशभक्तः, वयम देशभक्ताः. अहम वैद्यः, वयम वैद्याः. आता हा पुल्लिंग झाला. मी असं पण म्हणेल अहम वैद्या, वयम वैद्याः. हा स्त्रीलिंग. म्हणजे अहम, मी अहम स्वतःला छात्र महोदय. अहम अहम छात्रः. छात्रः वयं छात्राः. सुंदरम. अहम छात्रः, वयम छात्रः. स्पष्ट? ठीक आहे. कळलंय? हो. ठीक आहे. मग आता मी अहम नी वाक्य म्हणते, तुम्ही वयमनी वाक्य सांगा. ठीक आहे. एकच मिनिट. अहं साधकः वयं साधकाः हरि ओम. अहम गायकः वयं गायकाः.
सुंदरम. अहम गायकः वयम गायकाः. अहम नायकः वयम अहम शिक्षिका वयम शिक्षिकाः. अहम शिक्षकः वयम शिक्षकाः. अहम अहं नर्तक विद्यार्थिनी अहम विद्यार्थिनी वयम विद्यार्थिन्यः. विद्यार्थिन्यः. अहं नर्तकी वयं नर्तक्यः. सुंदरम. अहम नर्तकी वयम नर्तक्यः. येतंय लक्षात. इकारांत स्त्रीलिंगचा पण प्रयोग करायचा जेणेकरून आपल्याला कठीण वाटणार नाही. कठीण काहीच नसतं, फक्त आपला अभ्यास तिथे कमी पडतो आणि मग लक्षात राहत नाही. त्यामुळे वारंवार सराव, वारंवार ती गोष्ट जेव्हा कानावरून जाईल किंवा आपण वारंवार ती जेव्हा त्याचं उच्चारण करून बोलू तेव्हा आपल्याला ते सोपं वाटायला लागेल. ठीक आहे. आज आपण 4.2 पर्यंत बघितलंय. उद्या मात्र आपल्याला 4.2चाच परत इथे अभ्यास पण दिलेला आहे बघा. भवान बालकः. भवान बालकः. अहम बालकः. भवती अध्यापिका. काय येणार आहे इथे? भवत्यः 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 अध्यापिकाः. आता इथे आता हा अभ्यास तुम्ही करायचा आहे. जो दिला. जिथे जिथे शक्य आहे ते अध्यापिका करून पहा. जिथे नाही शक्य आहे तिथे तुम्ही मला विचारा. ठीक आहे. मॅडम अहम अध्यापिका. अहम अध्यापिका. त्याचं बहुवचन येणार आहे वयम अध्यापिकाः. वयम अहम सोबत वयम. अहम एक वयम वचन आहे ना. अहम अध्यापिका. मी अध्यापिका आहे. परंतु वयम अध्यापिकाः बहुवचन. अहमचं बहुवचन वयम. एवढं लक्षात ठेवायचं. सगळ्यात पहिलं पाठांतर काय करायचंय? भवान भवन्तः. भवती भवत्यः. अहम वयम. हे पहिले पाठ करायचं. बरोबर. हे खूप महत्वाचं आहे. अहम वयम. भवती भवत्यः. भवान भवन्तः. मग याच्यासोबत तुम्ही जो कुठला शब्द लावाल त्याचं बहुवचन रूप येईल. आता भवान सोबत आपण एक वचनच रूप लावणार आहे ना. जसं भवान भवान वृद्धः. भवान वृद्धः. भवन्तः वृद्धाः. भवती वृद्धा. भवत्यः वृद्धाः. अहम वृद्धा. वयम वृद्धाः. एकच शब्द तुम्ही तीनही याला लावू शकता. बरोबर. फक्त पुल्लिंग आणि स्त्रीलिंग बघा. कुठे पुल्लिंग लावायचं कुठे स्त्रीलिंग लावायचं. नाहीतर भवती सोबत आपण पुल्लिंग नाही लावणार किंवा भवान सोबत आपण स्त्रीलिंग नाही लावणार. थोडं लक्ष देऊन जर तुम्ही म्हणजे वाक्य बनवलं तर तुमचं वाक्य बरोबर बनेल. ठीक आहे. लिहिताय सगळेजण. शांती मंत्र म्हणूया आणि वर्ग समाप्त करूया. ठीक आहे. उद्याला तुमचा कुठला वर्ग राहील? पंचतंत्र कथा. बरोबर. मग उद्याच्या वर्गानंतर तुम्हाला मध्ये 2 दिवस शनिवार आणि रविवार अवकाश असतो. त्या अवकाश दिनाला तुम्ही सोमवार ते गुरुवार पर्यंत, शुक्रवार पर्यंत जे जे काही शिकलो आहे त्या सगळ्याचा एकदा सराव करायचा. एकदा वाचून बघायचं म्हणजे विस्मरण होणार नाही. कारण आपण रोज पुढे पुढे जातो आणि सगळं आतापर्यंत झालेलं तरीही आधी जे फार पूर्वी झालेलं विस्मरण व्हायला नको. तशी युट्यूबची लिंक आरताई ग्रुपवर येते आहे. तुम्ही थोडं विसरायला झालं तर बघू शकता. ठीक आहे. चालेल. शांती मंत्र म्हणूया. सर्वे भवन्तु सुखिनः. सर्वे सन्तु निरामयाः. सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. शुभरात्री. पुनर्मिलन. शुभरात्री. पुनर्मिलामः. भगिनी कृपया रेकॉर्डिंग म्यूट करोतु. मम समीपे ऑप्शन न आगच्छति.